एव्हरीवन, स्मार्ट लर्निंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. या समर वेकेशनमध्ये आपण ग्रामरमधील काही टॉपिक शिकणार आहोत. त्यातील फर्स्ट आणि बेसिक टॉपिक आहे द सेंटेन्स. या व्हिडिओमध्ये आपण द सेंटेन्स हा टॉपिक पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. द सेंटेन्स. सेंटेन्स मीन्स वाक्य. मराठीत त्याला वाक्य असं म्हणतात. आता व्हॉट इज द सेंटेन्स? सेंटेन्स म्हणजे काय? तर याचं उत्तर आपण पाहूया. तर जेव्हा अल्फाबेट्स एकत्र येतात तेव्हा काय तयार होतो? वर्ड तयार होतो. आणि जेव्हा हे वर्ड्स एकत्र येतात त्यापासून एक मिनिंगफुल वाक्य तयार होतं. त्यालाच काय म्हणतो आपण? सेंटेन्स असं म्हणतो. म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. त्या जेव्हा ह्या वर्ड्सचा ग्रुप तयार होतो त्यापासून जे वाक्य तयार होतं कम्प्लीट सेन्स वाक्य तयार होतं. ओके, तर त्याची डेफिनेशन आपण पाहूया. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ डिफरंट वर्ड्स दॅट मेक्स कम्प्लीट सेन्स. वाक्य म्हणजे काय? जेव्हा वेगवेगळे वर्ड्स शब्द एकत्र येतात आणि एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार होतं त्याला आपण वाक्य असं म्हणतो. ओके, तर एक्झाम्पल पाहूया. राम लाइक्स टी. मीना इज प्लेइंग. ही एक्झाम्पल आहे. तर या विधानातील मांडणी व्याकरणाच्या नियमानुसार आहे व त्यातून रचनेचा पूर्ण अर्थ समजतो म्हणून हे वाक्य आहे. ओके, आता हे वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार कसं आहे? तर आपला व्याकरणाचा नियम कसा आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, हा आपला व्याकरणाचा नियम आहे. त्यानुसार हे सेंटेन्स कसं बरोबर आहे? राम हे सब्जेक्ट आहे, लाइक्स हे वर्ब आहे आणि टी हा ऑब्जेक्ट आहे. ओके, म्हणून हे वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर आहे आणि म्हणूनच हे काय आहे? सेंटेन्स आहे. मीना इज प्लेइंग. यामध्ये मीना हे सब्जेक्ट, इज हे वर्ब आणि प्लेइंग हा हेल्पिंग वर्ब आहे. हा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा वर्ब आहे. ओके, तर आपण हे काय आहे? हेल्पिंग वर्ब काय आहे, वर्ब काय आहेत हे पुढे पाहणारच आहोत. म्हणून हे सुद्धा वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आपलं बरोबर आहे. आता मीना इज प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट जर इथे लिहिलं असेल तर क्रिकेट हे ऑब्जेक्ट आलं असतं. ओके, आणि हे इज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि प्लेइंग हा वर्ब आहे आणि इथं क्रिकेट जर लिहिलं असतं क्रिकेट हे काय असलं असतं? ऑब्जेक्ट असलं असतं. म्हणजे हे पण वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर आहे. आता त्या जागीच जर वाक्य असं लिहिलं असतं टी राम लाइक्स. यातून काय अर्थ मिळतो का ह्या वाक्याचा? काहीच अर्थ होत नाही. प्लेइंग इज मीना हे टोटली रॉंग वाक्य आहे. ओके, तर आता यामध्ये ह्या वरच्या वाक्यामध्ये आता सब्जेक्ट कोणता आणि प्रेडिकेट ते आपण पाहूया. राम हा सब्जेक्ट आहे आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय. जर एखादं वाक्य असेल, हे वाक्य आहे, यामध्ये एक उद्देश असतो आणि एक विधेय असतं. म्हणजेच एक सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट. त्याने काय विधेय केले, काय त्यातून काय सिद्ध झालंय? राम लाइक्स टी म्हणजे रामला चहा आवडतो. तर रामला काय आवडतो? चहा आवडतो. चहा आवडतो हे प्रेडिकेट झालं त्याचं. राम हा सब्जेक्ट, प्रेडिकेट काय आहे? लाइक्स टी हे त्याचं विधेय. त्याला मराठीमध्ये विधेय असं म्हणतात. मीना इज प्लेइंग. सो मीना हे सब्जेक्ट झालं आणि इज प्लेइंग हे प्रेडिकेट झालं, हे विधेय झालं त्या वाक्याचं. ओके, राम लाइक्स टी, मीना इज प्लेइंग. आपला नेक्स्ट पॉइंट आहे काइंड्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्याचे प्रकार. यामध्ये वाक्याचे 4 प्रकार पडतात. फर्स्ट आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस, सेकंड आहे इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस, थर्ड आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आणि फोर्थ आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. हे वन बाय वन काय आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच विधानार्थी वाक्य.
ज्या वाक्यातून केवळ विधान केले जाते त्या वाक्यांना असर्टिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. जसं की एक्झाम्पल पाहूया. राम इज हॅप्पी. राम आनंदी आहे, काहीतरी विधान केलेलं आहे ह्या वाक्यामध्ये. ओके. राजू इज अ डॉक्टर. राजू हा डॉक्टर आहे. म्हणजे एखाद्या वाक्यातून एखादी माहिती भेटते, विधान समजतं, ते वाक्य विधानार्थी वाक्य. दिस इज अ पेन. हा पेन आहे. जे सिंपल वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य. नेक्स्ट आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यातून प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यांना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतात. की त्या प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी हा प्रश्नचिन्ह येतं. म्हणजेच प्रश्नार्थी जे वाक्य असेल त्यांच्या शेवटी क्वेश्चन मार्क जेव्हा येतो तेव्हा ते वाक्य झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. एक्झाम्पल आहे व्हॉट डू यू लाईक. वेअर डू यू लिव्ह. इज ही हॅपी. त्यांच्या लास्टला काय आहे, सगळ्यांच्या क्वेश्चन मार्क आहेत. सो हे सेंटेन्स झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. नेक्स्ट आहे थर्ड आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य हे कशावरून आपण ओळखायचं, तर ज्या विधानातून आनंद, दुःख, वेदना, राग, द्वेष इत्यादी भावनांचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असं म्हणायचं. आणि या वाक्याच्या शेवटी काय येतो, उद्गारवाचक चिन्ह येतं. जसं की हुर्रे वी हॅव ओन मॅच. नेक्स्ट हाऊ सॅड. यांच्या सगळ्यांच्या म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय आलं, एक्सक्लेमेटरी चिन्ह आलं, एक्सक्लेमेटरी सिम्बॉल आला. सो हे वाक्य कसं झालं, उद्गारार्थी वाक्य झालं. नेक्स्ट आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य. या वाक्यातून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होतो. त्या वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असं म्हणायचं. जसं की एक्झाम्पल पाहूया. कम इन. आत ये. काहीतरी आज्ञा केलेली आहे. हेल्प मी. काहीतरी विनंती केलेली आहे आपण. डोंट रन फास्ट. ओके. असे जे सेंटेन्स येतात ते आहेत आज्ञार्थी वाक्य. या वाक्यातून आपण काय करतो, आज्ञा देतो, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश देतो. ते वाक्य झालं आज्ञार्थी वाक्य. आता त्यांचे काही एक्झाम्पल आपण पाहूया. वर्क इज वर्कशिप. हे कसलं वाक्य झालं, वर्क इज वर्कशिप. यातून काय विधान केलेलं आहे, विधानार्थी वाक्य आहे हे. ओके. सो हे आहे असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. ओके. नेक्स्ट आहे काऊ इट ग्रास. काऊने ग्रास खाल्ली. सो हे पण कसलं सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट आहे आर यू ओके. तू ठीक आहेस आणि क्वेश्चन मार्क आलेला आहे. सो दिस इज इंट्रोगेटिव्ह. दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके. डू इट वेल. तू हे चांगलं करू शकतोस. डू इट वेल. सो हे काय आहे, आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह. हे काय आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. नेक्स्ट डोंट वॉच टीव्ही. टीव्ही पाहू नकोस. सो हे वाक्य कसलं आहे, हे पण यातून काय केलेले आहे, काहीतरी आज्ञा हे केलेलं आहे, इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नेक्स्ट हाऊ स्वीट. सो हे आहे आणि एक्सक्लेमेटरी चिन्ह आहे बघा लास्टला. सो आहे हे कसलं वाक्य आहे, एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे. अशा प्रकारे आपण सेंटेन्स म्हणजे काय आणि सेंटेन्सचे प्रकार किती आहेत ते 1 बाय 1 प्रकार आपण यामध्ये पाहिलेले आहेत. आय होप तुम्हाला हे टॉपिक समजला असेल. असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी
प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.